कधी ना आपण सगळं मनापासून करत असतो, तरीही आपल्या आयुष्यात काहीच मनासारखं घडत नाही. प्रयत्न करूनही यश मिळत नाही. आपल्या माणसांकडूनच मन दुखतं आणि एक वेळ अशी येते की मनात एकच प्रश्न येतो, स्वामी, माझ्याच वाट्याला हे सगळं का हो? पण आज स्वामी समर्थांच्या चरणी एक गोष्ट मनापासून समजून घेऊया. कदाचित स्वामी तुमची अडचण लगेच दूर करत नसतील, कारण ते तुम्हाला त्या अडचणीपेक्षा मोठं बनवत असतील. आणि शेवटपर्यंत हा विचार ऐका, कारण कदाचित आज तुम्हाला याची जास्त गरज असेल. आपण स्वामींना प्रार्थना करतो तेव्हा आपल्या मनात एक अपेक्षा असते, स्वामी माझी ही अडचण दूर करतील. पण कधीकधी प्रार्थनेचं उत्तर आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. हो, परिस्थिती तशीच राहते, प्रश्न तसेच राहतात, पण हळूहळू आपल्या मनात काहीतरी बदलायला लागतं. आपण आधी जिथे घाबरत होतो तिथे शांत राहायला शिकतो. जिथे प्रत्येक गोष्टीवर रडायचो तिथे स्वतःला सावरायला शिकतो. आणि जिथे लोक काय म्हणतील याचा विचार करत होतो तिथे एक गोष्ट समजते, माझ्यासोबत माझे स्वामी आहेत, मग मला प्रत्येक गोष्टीची भीती कशाला? म्हणूनच स्वामींवर श्रद्धा ठेवणं म्हणजे आयुष्यात कधीच अडचणी येणार नाहीत असं बिलकुल नाही, तर अडचणी आल्या तरी माझे स्वामी माझ्यासोबत नेहमी असतील, मी एकटा नाही, हा विश्वास मनात ठेवणं. एक छोटासा जीवनाचा विचार. एक छोटंसं झाड आहे, त्या झाडावर खूप मोठं वादळ आलं. वारा जोरात सुटतो, फांद्या हलतात, पानं गळून पडतात, पण झाडाची मुळं जमिनीमध्ये घट्ट असतील तर वादळ गेल्यानंतर ते पुन्हा उभं राहतं. आपलं आयुष्यही अगदी त्या झाडाप्रमाणे आहे. परिस्थिती नावाचं वादळ कितीही मोठं असलं तरी मनाची मुळं श्रद्धेत आणि सकारात्मक विचारात घट्ट असतील तर आपण पुन्हा उभं राहू शकतो. हो, म्हणून आज तुमच्या आयुष्यात काही कठीण काळ चालू असेल तर स्वतःला कमजोर समजू नका. कदाचित हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आला असेल. आयुष्यात येणारी प्रत्येक वाईट वेळ ही आपल्याला काहीतरी चांगलं शिकवून जाते. आजची मोठी असणारी अडचण उद्याचा छोटासा अनुभव बनून जाते. आज स्वामींच्या चरणी फक्त एवढंच म्हणा, स्वामी माझ्या आयुष्यात काय घडावं हे मला माहीत नाही, पण जे काही घडेल ते स्वीकारण्याची शक्ती मला द्या आणि सदैव मला चुकीच्या मार्गापासून दूर ठेवा. वाईट विचारांपासून माझं मन वाचवा आणि कितीही कठीण वेळ आली तरी माझा विश्वास डगमगू देऊ नका. कारण कधीकधी परिस्थिती बदलण्यापेक्षा ती परिस्थिती पार करण्याची ताकद मिळणं जास्त गरजेचं असतं. आणि जर आज तुम्ही कोणत्या तरी चिंतेत असाल, कुणाला सांगता येत नसेल, मनात खूप काही साठलं असेल तर शांतपणे डोळे बंद करा आणि स्वामींचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. आणि स्वतःला एकच सांगा, ही वेळ कायमची नाही, मी हार मानणार नाही, स्वामी माझे सदैव माझ्या पाठीशी आहेत. स्वामींवर श्रद्धा ठेवणं म्हणजे चमत्काराची वाट पाहत बसणं नाही. स्वामी आपल्यासोबत आहे यापेक्षा मोठा चमत्कारच नाही. श्रद्धेच्या बळावर स्वतःचा प्रयत्न सुरू ठेवणं म्हणजे स्वामींभक्ती. आणि म्हणूनच जिथे प्रयत्न संपतात तिथून स्वामींची खरी परीक्षा सुरू होते. आणि जिथे स्वामींची आठवण असते तिथे मन कधीच पूर्णपणे हरत नाही. लक्षात ठेवा, भिवू नका, ते सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या चांगल्या वेळेचे भागीदार, तुमच्या वाईट वेळेचे साक्षीदार. फक्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज थोड्या धीराची गरज आहे.